हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. तर फर्स्ट ऑफ ऑल मी कशी दिसते मला सांगा. ओके, सो येस, आता आम्ही चाललो आहे बाहेर. माझा बोलण्याचा ॲक्सेंट असा का होतो व्हिडिओ चालू केल्यावर, आय डोंट नो. तर येस, चुकीचं बोलले मी. क्या क्या हुआ? ते वरून मला बोलवत आहेत ॲक्च्युली. हॅलो, बाय. तर येस, मी आणि प्रियंका थोडं तिचं काम आहे, तर कामानिमित्त आम्ही बाहेर चाललो आहे. आणि मला थोडीफार शॉपिंगसुद्धा करायची. गाडी धो रे. आणि प्रियंका आपली गाडी धुते. हाय प्रियंका, से हाय टू माय यूट्यूब फॅमिली. ती थोडी शांतच असते. ती फक्त तिच्या ब्लॉगमध्येच थोडी बोलते, थोडीशी बोलते. तर आम्ही निघतोय आता. गाईज, एवढं ऊन आहे ना बाहेर. हा, येस. आणि येस, उद्या माझ्या धार्मीचा बर्थडे आहे. सो आम्ही आज नाईटला म्हणजे 12 वाजता तिच्या घरी जाणार आहोत. तर कदाचित तो ब्लॉगसुद्धा, उद्याचा सुद्धा ब्लॉग येऊ शकतो. पण मी तुम्हाला प्रॉमिस नाही करू शकत, कारण की कारण काय, खूप जास्त ऊन आहे. मी विचार करत होते की प्रियंकाला बोलले की आपण थोडे व्हिडिओज पण काढूया आज. म्हणजे बरेच दिवस झाले व्हिडिओज बनवले नाही आहेत. सो मी तिला बोलली आधी थोडं व्हिडिओज पण बनवूया आणि मग तुझं काम पण करूया. बघूया आता काय बोलते प्रियंका, तिच्यावर डिपेंड. पेट्रोल भरायचं आहे आम्हाला अजून. पेट्रोल आपण पेट्रोल पंपवर भरूया का? जस्ट जोकिंग. बाय. सो येस गाईज, मी सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आहे थोडं व्हिडिओ काढायला. थोडं व्हिडिओ कसं काढणार, व्हिडिओज काढायला आलो आहे प्रियंकाचे. आणि जर प्रियंकाचे काढते तर मी तिला बोलले माझे पण काढ, हरकत नाही आहे काढायला. हे लोकेशन जर कोणाला समजलं असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कुठे आहे. हां, तर आता प्रियंका कशी दिसते आणि त्याच्यानंतर कशी दिसणार, बिफोर आफ्टर. ॲक्च्युली इकडचं ना ॲटमॉस्फिअर मला खूप आवडलेलं आहे. बापरे, मला भीती वाटते फोन बिन पडला तर कसं करणार. आवर सनलाइट चाललंय. आई एम डन. टू फास्ट. मेरे को भी थोड़ा रेडी होना पड़ेगा ना बॉस. ओके, ऑल राईट. सो आम्ही डिसाईड केलं आहे की आम्ही दोघं एकमेकांची काढू, कारण आमच्यासोबत करत. ओके, बाय गाईज. प्रियंका रेडी झाली आहे. रेडी झाली कुठे? दिसतच मला बिलकुल दिसत नाहीये. तुला दिसतंय कॅमेरा? ती शिंगरी पैसे तुझा केलं दिसत नाही यार मला काहीच. सो गाईज, माझं फोटोशूट झालं. माझं असं बोललं राग नाही येतो ना, खूप येतं. मी नाही काय करू शकत. सॉरी. अय्यो प्रेमी, इयरिंग्स नाही घातले. शॅट, मला कटका करतो. ठीक आहे, बट स्टील मी छान दिसते. ब्लॉग चालू आहे बाय द वे.
तू ब्लॉग करते अरे हां मला माहिती आहे तू ब्लॉग करते पण पूजाने एक पण हायलायटर छान वाटतंय ना मला. पूजाने एकही फोटो माझा नीट काढला नाही यार. तुझा एकही ना मी जे टायर केलं ना हे असं मला ते असं ना उडताना हवं आहे पण ते तुला नाही जमत आहे आणि मी हिला उडताना आम्ही खूप कसं कसं घेतलंय माझं मला. मी पूर्ण लिटरली इथे अशी पूर्ण झोपले बरोबर होते. घेतलं तुला मजा नाही आली. सगळेजण म्हणजे कितीही चांगलं केलं तरी कोणी सॅटिस्फाईड नसते. आपण छान एकाच जागी उभी राहून बसतो. वन सेकंड तुम्हाला दाखवतो. पूजा तर उभं घे असंच उभं घे. नाही काटेगा बेबी आहे. बेबी नाही बाबा आहे. क्या हुआ? सो गाईज आता आम्ही निघालो आहे आणि प्रियांकाचं थोडंफार काम आहे ते करायचे आम्हाला आणि आम्ही निघणार आहोत कारण घरी पण खूप कामं आहेत. आणि एक आमचं ॲक्च्युली घर बनतंय ना नंतर तो व्हिडिओ नंतर आपण एक सिरियस टॉपिक घेऊ. जरा ब्लॉग बंद कर ना. का बोल असं. सिरियस टॉपिक बंद कर ना. पूजा मला सिरियस टॉपिक बोलायचं ब्लॉग बंद कर प्लीज. तुला इथेच बोलावं लागेल. सॉरी. तर काय बोलवते आता तिकडे कुठे जायचंय फर्स्ट. आता आपण थोडं तिला भूक लागली आहे ते आय थिंक बाहेर आलो. हॅलो. सो येस हिला काहीतरी बोलायचं. बाजूवाले ओके ठीक आहे. असं ठेव ना. बी सिरियस. ओके ओके. हे या एव्हरीवन. हाय हॅलो नमस्ते. हे या एव्हरीवन नमस्कार. तर मी प्रियांका आणि ही अगं हा ब्लॉग स्टार्टिंग झाले 2 वर्ष. तो नाही करे ते दुसरा टॉपिक घेते मी. दुसरा ब्लॉग आहे हा. अगं बाई ह्याच्यावर नको. संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही चाललोय आता. काम झालंय. प्रियांकाचं जे करायचं होतं ते काम झालंय आणि आम्ही आता चाललोय खायला. तिला टेम्पटिंग होते. तुला काय खायचंय. मिसळ पाव खायचंय तिला. सो आम्ही तिकडे चाललोय. जिम करते. जिम करून मिसळ पाव खाते. लक्षात ठेवा. बरं वाटतं संध्याकाळचं हे क्लायमेट. कारण की दुपारी आम्ही जेव्हा निघालो होतो घरातून ते तुम्ही पाहिलंच असेल काय खूप होती यार. हालत खराब झाली माझी. असली मी बाहेर पडत नाही त्यामुळे. सो आता आणि ॲक्च्युली क्लायमेट पण खूप छान वाटतं.